मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत तारक मंत्रातील ताकद. तारक मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा. तारक मंत्रात फार ताकद आहे. ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सर्वात पहिले लिहिलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला. त्यानंतर अनेक लेख लिहिले, परंतु हा सर्वात आवडता लेख. सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचं प्रेम अनुभवा. नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता बोलता उठता बसता. या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी. इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच. डिप्रेस वाटतंय, म्हणा तारक मंत्र. कामं अडले आहेत, म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय, म्हणा तारक मंत्र. रडू येतंय, उदास वाटतंय, एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजेच तारक मंत्र. माझ्या स्वामींचा तारक मंत्राचं उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत. इतका ताकदीचा आहे. तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली ना तर खरी जादू काय आहे हे नक्कीच कळेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मर्तुगामी आहेत. त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अपाट आहे की आपल्याला मनाला सांगायला उगाच भीतोस हे भय पडू दे. स्वामी माऊली असताना भाग्य ते कसले, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. ह्या ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणूनच आपण महाराजांना हाक मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजतं. मग स्वामींवर विश्वास तर पाहिजेत. अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनवले. कदाचित मग घाबरायचा प्रश्न येतोय कुठनं? खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसं कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असंच काहीसं महाराजांचं देखील आहे. महाराजांवर असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचंय. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामीच देतील हात. आईचं तर पहिली व्यक्ती असते ती आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांचं आहे. आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य. मग आईचे उपकार विसरून कसं बरं चालेल? तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात विसरायचे नाहीत. हे म्हणा तू फक्त निशंक हो, निर्भय हो. तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण नक्कीच करावेत आणि चमत्कार अनुभवावा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच. आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपल्याला स्वामींची ओढ लागली, स्वामी भक्तीची ओढ लागली. आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजलं म्हणजेच खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे. म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली. कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा षडाक्षरी मंत्र नित्य पठण करा. कोणतंही कार्य करताना, अगदी घरातलं काम करताना तुम्ही हा षडाक्षरी मंत्र म्हणू शकता. आणि तारक मंत्र ह्या दुःखातून, या कलियुगातून तारण्यासाठी नक्कीच तुम्हाला या तारक मंत्राची दोरी हातात पकडावीच लागेल. त्याशिवाय तुम्ही या कलियुगात तारणार नाही. तुमचं कल्याण यातच आहे. मित्रांनो, तारक मंत्राविषयी हा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, तुम्हीसुद्धा तारक मंत्राची सेवा सुरू करा. उठता बसता चालता बोलता कधीही तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. असं काही नाही की स्वामींच्या प्रतिमेपुढे, मूर्तीपुढे बसूनच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. ही अशी सेवा आहे की ते आपण आपले कर्तव्य पार पाडत असताना देखील मनातल्या मनात म्हणू शकता आणि स्वामींच्या चरणी लीन होऊ शकता. स्वामींची कृपा मिळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.